अकोला जिल्ह्यात 2 दिवसात झालेल्या पावसाने शेतीला मोठा फटका बसला। या पावसाचा सर्वाधिक फटका मूर्तिजापूर, बाळापूर आणि बार्शी टाकळी तालुक्याला बसला। या पावसामुळे 7ही तालुक्यातील अनेक गावात शेती खरडून गेली आहे। यामुळे सोयाबीनसह कपाशी, तूर, उडीद, मूग पिकाचं मोठं नुकसान झालंय। आधीच पाऊस उशिरा झाल्याने उशिरा पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवर या पावसामुळे दुबार पेरणीचं संकट येण्याची चिन्ह आहेत। अनेक शेतात पाणी जमा झाल्याने शेतांना तलावाचं रूप आलंय, तर शेतात पाणी शिरल्याने पिकं पार झोपली आहेत। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील व्याळा शिवारातून या परिस्थितीचा आढावा घेतलाय उमेश अलोणे यांनी। स्वप्नांची राख रांगोळी होणं आणि होत्याचं नव्हतं होणं कशाला म्हणतात हे पाहायचं असेल तर तुम्हाला या शेताचं चित्र पाहावं लागेल। अकोला जिल्ह्यातल्या व्याळा गावातलं शेत आहे आणि या शेतात जे आहे तूर आणि सोयाबीनची लागवड करण्यात आली, मात्र शेताला अक्षरशः तळ्याचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। अगदी 2 दिवसांपूर्वी शेतकरी जो आहे तो पावसाची प्रतीक्षा करत होता, मात्र 2 दिवसात जो पाऊस बरसला या पावसानं अक्षरशः शेताचं होत्याचं नव्हतं केलं। जिल्ह्यातील अनेक भागातली शेती जी आहे ती खरडून गेली आहे, तर अनेक शेतांमध्ये असं पाणी साचलेलं आहे। त्यामुळे हा हंगाम आता शेतकऱ्यांचा वाया जातो की काय अशी जी भीती आहे ती शेतकऱ्यांच्या मनात आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांना जी अपेक्षा आहे, वरुण राजा तर बरसला, मात्र पुढची अपेक्षा जी आहे शेतकऱ्यांना जगण्यासाठी ती अपेक्षा आहे सरकारकडून, आणि मायबाप सरकार शेतकऱ्यांना या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी काही करेल अशी अपेक्षा अकोला जिल्ह्यातला शेतकरी व्यक्त करतोय। उमेश अलोणे, एबीपी माझा, व्याळा, अकोला। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन सुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होई मन सुद्धा